माहिती आहे स्वानंदी, मला पोलिसांची भीती वाटते. कारण ना शेवटी ते दोष मलाच देतील. आणि ते काय माझं गेलेलं सोनं नाणं सगळे पैसे काय परत आणणार आहेत. बघू तपास चालू आहे असं वगैरे बोलत राहतात. काही नाही आणत ते. माझं मेलं नशीबच फुटकं. आई तू शांत हो बरं, बास कर. कशी शांत होऊ? कशी शांत होऊ? कधी कधी असं वाटतं ना स्वानंदी, जगण्यासारखं काही उरलं नाही आपल्या आयुष्यामध्ये. आई मनातली गोष्ट सांगते मी तुला. बाहेरचे तर बाहेरचे बोलतात, घरातले तर घरातले बोलतात. न बाहेर सुख न घरात सुख, सगळे इकडनं लाताडले जाते मी. उपयोग काय जग? आई त्यातनं ती तुमची अधिरा 40,000 रुपयाची पर्स घेतली तिने. 40,000 काय पाणसामान आलं असतं 2 महिन्याचं 40,000मध्ये. पण ही मुलगी घरासाठी एक दमडी देखील खर्च करत नाही. सासूसाठी साडी घ्यायची सोड ग, ब्लाऊज पीस पण नाही घेत माझ्यासाठी. आई हे असं सारखं तिच्याबद्दल बोलणं बरोबर नाहीये. आणि मुळात अधिरा घरासाठी काही करत नाही हे बोलणंही बरोबर नाही. काय करते ती घरासाठी? काय 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 करते काय ती? सांग मला, एक गोष्ट सांग मला. राजवाड्यांच्या घरची श्रीमंताची लेक केली आम्ही. वाटलं होतं ती लग्न करून येईल, श्रीमंताची लेक आम्हाला देखील करोडपती करेल. पण ती आल्यापासून तर आमच्या घरामधली परिस्थिती अजूनच बिकट झाली. करोडपती कसले भिकपती झालो आम्ही. एवढा ढिगभर पैसा आहे ना ग तिच्या माहेरी. सच्चनसाठी थोडं तरी काहीतरी करायला हवं की नको तिनं? मुळात राजवाड्यांचा पैसा हा कशासाठी हवाय तुला? तुला नकोय? तू नाही घे? तू मस्तपैकी इकडे मजेत असतेस. तू घेतल्यास ना त्यांचा पैसा, मजेत आहेस ना. मग आम्हाला मिळालं तर काय झालं? तुला तर दागिने पण मिळाले. आई मी नोकरी करते आणि माझे पैसे कमावते. आणि राहिला प्रश्न दागिन्यांचा, तर ते दागिने म्हणजे मला मिळालेला मान आहे. ती काही माझी कमाई नाहीये. सोड ग, जाऊ देस आनंदी. तू तर एवढ्या मोठ्या राजवाड्यात राहतेस, मज्जा करतेस. गरिबांचं दुःख तुला काय कळणार? करायचं तरी काय 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 करायचं? भिका मागायच्या? तू एक काम कर स्वानंदी, ही एवढी चांगली साडी देऊ नकोस मला. काहीतरी फाटकं तुटकं दे आणि त्याच्याबरोबर ना असं जुनं वाडगं ते घेते मी आणि मंदिराबाहेर बसते मागत भीक. आई आणि मग काय, त्याच्यामुळेच तर पैसे येतील ना घरामध्ये. हे आमचं पोरग रोहन, वाटलं होतं या वयामध्ये रोहन आमची काळजी घेईल, आम्हाला सांभाळेल. कसलं दर महिन्याचे पैसे मागायसाठी असं ना पदर पसरायला लागतो त्याच्यासमोर. दे रे पैसे, दे रे पैसे. ऐकतो का तो? सोड ग सगळं. कंटाळा आलाय मला या सगळ्यांचा, कंटाळा आलाय. आज वाटतं सुटून जावं, सगळ्यातून सुटून जावं. आई काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस तू. पैशाचाच प्रश्न आहे ना. मी देते तुला पैसे.